दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानसेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता कोपर खैराणे सेक्टर 8 मध्ये आणि इथल्या सुनबाई पल्लवी आंग्रे आणि सासूबाई इंदू आंग्रे यांना भेटून सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. सुनेच्या राशीला सासू, सासूच्या राशीला सून, भांड्याला भांड लागल्याशिवाय, रुसवे फुगवे धरल्याशिवाय, नात्यांमध्ये गोडवा नाही, की घराला घर पण नाही. पण दोघांच्या भांडणात नसावा नंदेचा सहभाग. मग सासूच्या सांत्वनाला हवा पैठणीचा आधार. सासूबाई पैठणीचा सोडा आधार आणि घ्या माघार. पैठणी सोडून बोल सुनबाई, आजची पैठणी माझीच. आजची पैठणी माझीच म्हणजे सुनेची. नमस्कार. एक अक्षर देतो आता, पटकन उखाणा घ्या. अक्षर आहे उक्त. तुळशीला पाणी घालते वाकून, सचिन रावांचं नाव घेते, आदेश रावांचा मान राखून. अरे वा वा वा, थँक्यू. आणि आता तुम्ही घ्या. कांद्याची कळशी रुमाल खडे साखरेने घासली, रुमालाने पुसली, गणपतरावांचं नाव घेते, राधाकृष्ण हसले. अरे वा, छान. दोनच पाठ केली होती. द्या आता ओळख करून सगळे. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे मिस्टर. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ती माझी नणंद. नमस्कार. तिचे मिस्टर. बर. हा माझा मुलगा संचित. हा आणि ते माझे दीर, हे पण दीर. हा. ते सगळे दीर आणि हे बाकी सगळे मित्रमंडळी. वा वा वा, चला आता सुरुवात करूया आजच्या भागात. नमस्कार. 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 काय करता बाबा तुम्ही? हे ड्रायव्हिंग करतो. अच्छा, कुठली गाडी? हे स्वतःचीच गाडी, टेम्पो. टेम्पो. पहिल्यापासून मुंबईत होता तुम्ही? नाही, थोरले भाऊ मुरारजी मिलमध्ये कामाला होते. मग सगळा आधार कोणी दिला तुम्हाला आजपर्यंत? थोरल्या भावाने. आणि मग लग्न कधी झालं? 16/3/83. ला. कसं काय झालं? असंच पहिलं म्हणजे पहिले कसे लग्न करायचे, म्हणजे आता काय सगळं प्रेम करून असं हे ते असं बघून असं नाहीये. आई वडिलांच्या संमतीने. आणि त्याने म्हणजे माझ्याकडे टेम्पो असं ड्रायव्हिंग करतो या हिशोबाने. ह्या 5 बहिणी असल्यामुळं माझी एक इच्छा म्हणजे कशी गरीब जी मुलगी असेल ती करायची. मी तर पहिली शोधत होतो जिला आईबाप नाही ती. अरे अरे. आणि ही नंतर 5वी म्हणजे 5-6 जिला बहिणी आहेत ही मुलगी. मग ही भेटली, म्हणलं ठीक आहे. मग ज्यांची परिस्थिती नाही ती करायची पहिली माझी ठरवलंच होतं. हो. आणि तुम्ही काय ठरवलं होतं दोघांनी? आमचं लव्ह मॅरेज. ते आलं लक्षात. ते कसं काय? ऍक्च्युली लहानपणापासून ओळखत होतो आम्ही. कुठे? गावीच म्हणजे ओळख झाली. खरी गोष्ट म्हणजे माझ्या मामाची मुलगी आहे. हो. म्हणजे मोठ्या भावाची मुलगी. ते काय तुम्ही वाट बघायचा वर्षभर? असं काय नाही, असं थोडी विचार करून काय कुठली गोष्ट होते, अचानकच झालं. अचानक म्हणजे हे गावी दरवर्षी यायचे? ते गावीच राहायला होते, आम्ही इथे मुंबईला. असं मग मे महिन्यात सुट्टी पडली शाळांना की आम्ही जायचो. मग तेव्हा नुसती ओळख होती. नंतर इथे मुंबईमध्ये आल्यावरती मग यांनी प्रपोज केलं. कधी प्रपोज केलं? असंच बघायला जायचं त्यावेळी यांच्या बरोबर. काय झालं? आई का हसताय? तुम्ही फार पुढाकार घेतलेला दिसतोय. म्हणजे पुढाकार त्यांचाच पुढाकार होता आमच्या लग्नाला. हो. 2 दिवस उपाशी राहिले मी. तुम्ही भले बाहेर जेवलो असेल पण 2 दिवस घरामध्ये उपाशी होतो. का? त्याशिवाय तयार झाले नसते ना. त्यांच्या समोर असं माझ्यासमोर पाया पडत राहायचा नुसता. आई 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 बघ ना ग, आई बरं, आता मी प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न सूनबाईंसाठी. शिक्षण न होताही तुमच्या सासूबाई सही करायला कुठे शिकल्या?
गावी ज्या शाळा चालू असतात प्रौढ शिक्षण त्याच्या मार्फत त्यामध्ये त्यांनी शिकला? हा परिस्थितीच नव्हती तशी त्यामार्फत शिकल्या त्या माझी सही इच्छा करायला. होती पण नव्हती परिस्थिती. आणि मग इकडे आले ना यांच्याकडे, मग पहिल्यांदा आलं हे ते वोटिंग. तर वोटिंगला गेल्यानंतर सहीच लागते ना, मग मला नव्हती येत करायची सही ना. मग खरं वाटलं, म्हटलं जाऊ दे आपल्याला सही तरी आली पाहिजे ना. आता येते हो, मग आता मला सही येते. वा. मी कुठे अंगठात देत नाही. आता अंगठा नाही, आता सही. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. सासूबाईंना सासऱ्यांनी दिलेलं कोणतं गिफ्ट खूप आवडतं? साडी. चुकलं काय हो? मंगळसूत्राने कानातलं दिलं होतं मला. सोन्याचं? हो. वा, खूप प्रेम आहे. हो. हा? सासूबाई तुमच्यासाठी प्रश्न आहे. सासू सुनांच्या वादात कोण उत्तम न्यायाधीश अशी भूमिका पार पाडू शकतं? तेच सासरे बुवा. सासरे. अभिनंदन. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. तुमच्या मुलाच्या डिक्शनरीत कोणता शब्द नाही असं तुमच्या सूनबाईंना वाटतं? सगळीच आहेत, कुठला नाहीये? एक नाहीये. एक नाहीये. आणि तो कुठला सांगू? टेन्शन. तू कधी टेन्शनच घेत नाही ना? हा, बरोबर. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे सासरे बुवा. तुमच्या पत्नीची कोणती हौस तुम्ही मनसोक्त पुरवलीत असं तुमच्या पत्नीला वाटतं? फिरायला जाणे, इकडे तिकडे बाहेर देवदर्शनाला घेऊन जाणे. देवदर्शन चला, बोल. सगळे दाखवलेत मला. हो. हो. पुढचा प्रश्न मुलासाठी. तुमच्या पत्नीची कोणती अपूर्ण राहिलेली इच्छा तुमच्या मुलाकडून पूर्ण व्हावी असं तुमच्या पत्नीला वाटतं? बघा आता वेळ संपली. सांगा. ऍक्च्युली मला म्हणजे पप्पांचं असं स्वप्न होतं की मी डॉक्टर व्हावं, पण ते काय पूर्ण नाही होऊ शकलं कारण माझे पप्पा पण मारले, तर ते काय शिक्षण माझ्याकडून झालं नाही, लगेच जॉब लागला. तीच माझी इच्छा आहे की आता माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं, त्यासाठी मी प्रयत्न करणार. कळलं का तुम्हाला? आणि इंजेक्शन तुम्हाला मिळणार. नमस्कार. नमस्कार. सगळा परिवार वाढलाय आता, कुटुंब. आजचा विषय आहे लग्न करून सासरी गेल्यावर नणंदानी माहेरी येऊन माहेरच्या सासू सुनेच्या मध्ये लक्ष घालावं का? काय वाटतं तुम्हाला? थोडंफार तिचा पण हक्क आहे ना, थोडाफार घातला पाहिजे. हो, तुमचं नाही मी म्हणत आहे, मी सगळ्यांचं म्हणतोय. नाही, तिच्यातच लक्ष घालायला पाहिजे. होय ना? पण घालते का नणंद? हो, घालते ना. थांबा, तुमचं काय म्हणणं आहे? नाही. काय नाही म्हणजे लक्षात दिलं नाही पाहिजे. म्हणजे नणंद आहेत तर नंदेचं लग्न झालंय, मग लग्नानंतर तुम्ही या घरी आमच्या, तुमचा आम्ही जो सत्कार पाहुणचार करायचा तो करू, खायला प्यायला देऊ आम्ही तुम्हाला. म्हणजे अशा भांडणांमध्ये जर लक्ष दिलं नंदानी तर आमच्या दोघींचं रिलेशन खराब होणार की हा बाबा ही माझ्या सासूचीच बाजू घेते. आई तिचं सॉफ्ट कॉर्नर आईकडे असणार हे मान्य आहे मला, पण तरी पण आमचं रिलेशन खराब होणार अशामध्ये. आमच्या दोघींमध्ये काय येतं आम्ही दोघी सॉर्ट आउट करू ना, बोलून आम्ही. म्हणून त्यामुळे नंदेने लक्ष नाही दिलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं बाबा? बरोबर. सून बोलली ती बरोबर. आता एकदम सुनेच्या बाजूने. तुमचं काय म्हणणं आहे? दोघींचं पण बरोबर आहे. नाही, दोघींचं पण नाही, एकच मत. हा, बरोबर आहे. एक लग्न झाल्यानंतर जास्त इन्व्हॉल्व झालं नाही पाहिजे, जास्त प्रमाणामध्ये, असं तुम्हाला वाटतं? हो. नणंद आली आहे का? बहीण आली आहे तुमची? पाठवते. तुम्हीच का? अरे वा. नमस्कार. नमस्कार. काय म्हणणं आहे तुमचं या विषयावर? म्हणजे माझं म्हणणं असं, आई वडील एका साईडला राहतात, दादा वहिनी एका साईडला, त्यांचं म्हणजे आई वडिलांशी ती लोक म्हणजे काय त्यांच्या काय बोलतायत वगैरे चुकीचं बोलतायत, तर मी सांगून येऊन सांगायला पाहिजे ना त्यांना की बाबा तुमचं हे चुकतंय, असं करू नका. आई वडिलांनी आपल्यासाठी खूप केलेलं आहे. तुम्ही काय करता हा विषय नाहीचा. नाही असं आमचा लक्ष विषय म्हणजे ऐका, विषय असा आहे, लग्न होऊन नंदेने सासरी गेल्यानंतर माहेरच्या विषयांमध्ये लक्ष घालावं का? जास्त नाही, पण थोडंफार जर मम्मीला सपोर्ट थोडं. ते कोण आहेत पाठी? त्यांनीच खाली बघून सांगितलं थोडस लक्ष घालून सांग, आणि ते मी ऐकलं म्हणून म्हटलं हे कोण आहे. तुमचं काय म्हणणं आहे हो? तुमचं काय? नाही घातलं पाहिजे ना. ठाम बघितलं असं मत पाहिजे, नाही लक्ष घातलं पाहिजे, ठाम मत. तुमचं काय म्हणणं आहे? थोडंफार घातलंच पाहिजे. थोडंफार घातलंच पाहिजे. तुमच्या नंदा यायच्या लग्न झाल्यानंतर तर तुम्ही जायचा? आई वडील आहेत ना, आई वडिलांसाठी थोडंफार. अरे आम्ही कुठे म्हणतो आई वडिलांना सोडून द्या म्हणून. नाही ना.
थोडं फार लक्ष घातलं पाहिजे. बर इकडे काय म्हणतात बघूया. नाही हात म्हणजे मुलीचा म्हणजे नाही लक्ष नाही घालायला पाहिजे. तिच्या संसारात तिनेच लक्ष दिलं पाहिजे. बर तुमचं काय म्हणतात? नाही लक्ष घातलं पाहिजे. लक्ष नाही दिलं. आता आपण ही मतं कागदावर उमटवू. सगळ्यांची मतं आता गोळा झालेली आहेत. काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं जाणून घेऊया. सासू आणि सून यापैकी हरवलेली वस्तू पटकन कोण शोधून देईल? गरज असेल तेव्हा कोणाकडे मदत मागाल? सासूबाई की सूनबाई? हा गुण सासूबाईंना मिळाला. पुढचा प्रश्न, लहान मुलांना कोणाच्या जबाबदारीवर सोडाल? सासू. चला हा गुण पण सासूबाईंना. मुलगा कोणाच्या हाकेला पटकन ओ देईल? 1 2 3 4 सुनीच्या. 3. अरे वा सुनेच्या. आणि आजच्या भागातली पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6 सूनबाई. आणि आता खरंच बघणार आहोत पैठणी कोण जिंकणार. मग अशी एक चर्चेचा विषय होता की नणंद लग्न करून सासरी गेली की परत तिने यावं का, इकडच्या संसारामध्ये लक्ष घालावं का वगैरे. सगळ्यांची मतं आली. पण आता प्रत्यक्षात कागदावर जी मतं उमटली आहेत ती कोणती बघूया. आतापर्यंत सूनबाई 4 गुणांवर आणि सासूबाई पण 4 गुणांवर आहे. आता बघूया काय झालंय. 5 6 7 8 9 9. या कोण असतात? शेजारी. 10 सासू किती झाली? 11. बोललेले सुनेच्या बाजूनी, लिहिताना गेले सासूच्या बाजूला. आणि आता मुलाचं मत बाकी आहे. 11 असे गुण. आणि आता मुलगा म्हणतो आहे सुनबाई 12. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला नणंदबाई? भाऊच. काय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 गुण मिळालेले आहेत. 1200 रुपयाची लक्ष्मी वहिनींकडे येते आहे. अभिनंदन. आणि ही गोड भेटवस्तू संचितला. बघूया कोण जिंकणार पैठणी. कोण जिंकणार पैठणी आता आपण बघणार आहोत. हा खेळ स्मरणशक्तीचा. हे जे तुकडे इथे ठेवलेले आहेत त्या खाली जे ठिपके आहेत ते ठिपके जुळले पाहिजेत आणि जुळलेल्या ठिपकांची जोडी होणार. अशा पद्धतीने बघूया या दोघींपैकी कोण जास्त जोड्या लवकरात लवकर जमा करून आपल्याकडे ठेवणार. योग्य जोड्या ज्यांच्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. बरं आधी तुम्ही. 1. आता तुम्ही घ्या. काय आहे? रिकामी. आता बघा दुसरी एक कुठे रिकामी आहे का? अरे वा. एक जोडी घ्या. गोळा करा. परत ठेवा. तुम्ही घ्या. चला आता तुम्ही घ्या. 3. ठेवा. थांबा. लक्ष ठेवा. नाही. तुम्ही घ्या.
2 या. अरे वा. 3 उघडा. हा 1 घ्या. चला 2. लक्षात ठेवला तो. आता घ्या पुढे अजूनही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. घ्या. अभिनंदन. 1 2 3 4 1 2 3 4. अब आएगा मजा ठाकुर. तुमच्यामध्ये. नाही, चुकीचं आहे ना? बरोबर आहे. कळलं नंदेने काय करायचं. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5. त्यामुळे पैठणी जिंकलेली आहे सूनबाई. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. तुम्हाला झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि झी मराठीकडून हे चांदीचं नाणं सासूबाई. आजच्या या खेळामध्ये होम मिनिस्टर ठरल्या सूनबाई. सूनबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. कोपर खैराणे मधला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपवून आपण निघणार आहोत पुढच्या दिशेने. आता हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.